स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जुन्नर शहरामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जुन्नर शाखेच्या वतीनं 200 फूट लांब असलेल्या तिरंगा ध्वजाची पदयात्रा काढण्यात आली। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ भारत मातेचं पूजन करून तिरंगा पदयात्रेस सुरुवात करण्यात आली। या पदयात्रेमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ही पदयात्रा नवीन बस स्थानक, कृषी उत्पन्न बाजार समिती, धान्य बाजार, नेहरू बाजार, सदा बाजार या मार्गाने जात असताना युवकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, छात्रशक्ती, राष्ट्रशक्ती अशा घोषणा देत तिरंगा ध्वज धरून या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला। तिरंगा पदयात्रेवर प्रत्येक चौकामध्ये नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत स्वागत केलं आणि नगरपालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अभिवादन करून तिरंगा पदयात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रांत कार्यालयीन मंत्री राधेय बाहेगव्हाणकर, जिल्हा प्रमुख प्राध्यापक मनोहर चव्हाण, संघटन मंत्री शिवदास सूर्यवंशी, सोशल मीडिया प्रमुख जुन्नर तालुका प्रितेश डुमरे, शहर मंत्री ऋतिक वाबळे, पूर्णानंद गर्जे, गणेश गायकवाड, मयूर नायकोडी, सिद्धेश कारभळ, गणेश निगळे, अथर्व नाईक, आदित्य जाधव, अलका शिंदे, काजल मध्ये, सपना दिघे, गौरी चौधरी, सिद्धी मोरे, पूर्व कार्यकर्ते आकाश गाडे, अंकुश भाऊ पानसरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते।